तुम्ही कर्ज घेऊ इच्छिता का? किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे का? तर मग हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. कर्ज घेणं ही कधी-कधी गरज आहे. मग कोणी कर्ज घ्यावं? कधी कर्ज घ्यावं? याविषयीचा विचार न करता आपण कर्ज घेतो आणि म्हणून मग कर्जबाजारी होतो, कर्जाच्या विळख्यात अडकतो. एक सिंपल टिप तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे, की कर्ज घ्यायचं जर असेल, तर कुठल्या गोष्टीसाठी कर्ज घ्यायचं? कधी घ्यायचं? कोणत्या परिस्थितीत घ्यायचं? तर एकदम सिंपल रूल लक्षात घ्या. की अशा गोष्टीसाठी कर्ज घ्या, की जी गोष्ट आपण विकत घेतल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळेल, त्याच्यातून आपल्याला काहीतरी परतावा मिळेल, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल. कर्जामुळं तुमच्या ई-एम-आयचा विळखा तुमच्यावर न पडता तुम्हाला फक्त फायदा होतोय, असं काही होत असेल, त्यातून तुम्हाला काहीतरी वेल्थ जनरेशन करता येतीये, तर निश्चितपणे तुम्ही कर्ज घ्या. मग काय आहेत अशा गोष्टी? साधं उदाहरण घेऊयात. शिक्षण आहे. शिक्षण घेतल्याने तुम्हाला अधिक कमवायची संधी मिळू शकते. एखादा कोर्स केला, एखादं स्किलचं ट्रेनिंग केलं, त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यातून तुम्हाला काही पैसा अधिकचा मिळू शकतो. मग अशासाठी तुम्हाला कर्ज घ्यायची गरज पडली तर जरूर घ्या. घर घ्यायचंय तर जरूर कर्ज घ्या. पण ते घर पहिलं घर असलं पाहिजे आणि दिखाव्यासाठी नाही, तर राहण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल, तर निश्चितपणे कर्ज घ्या. आणि कर्जाचा त्याचा तुम्हाला उपयोग पण होणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर डेप्रिशिएटिंग असेट्स खरेदी करू नका. जसं की गाडी आहे, मोबाईल आहे किंवा लाईफस्टाईल एक्सपेन्सेससाठी सुद्धा लोकं कर्ज घेतात. तर अशा गोष्टीसाठी कर्ज न घेता ज्या ॲप्रिशिएटिंग असेट्स आहेत, वाढ होणाऱ्या, ज्याच्यातून आपली आर्थिक वाढ होणार आहे, आर्थिक स्तर आपला सुधारणार आहे किंवा आर्थिक काहीतरी फायदा होणार आहे, अशा गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घ्या. ना की ज्याच्यातून आपण एका विळख्यात अडकणार आहोत आणि त्यातून बाहेर पडणं आपल्याला अशक्य होणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, की श्रीमंत लोक हे अशा प्रकारचं कर्ज घेतात, जे त्यांना वरच्या पातळीवरती नेतं, त्यांचं लाईफस्टाईल सुधारतं, त्यांना आर्थिक उन्नती घडवून आणतं आणि गरीब लोक मात्र असे कर्ज घेतात, जे त्या कर्जाच्या विळख्यात अडकून पडतात. त्यातले तुम्ही होऊ नये असं मला वाटतं.